पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीनंतर पुण्यातील सामाजिक संघटना तसंच सर्वच राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झालेत। राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन करत रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे। रुग्णालयाबाहेर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। यावेळी शिवसैनिकांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली तर भाजप महिला आघाडीने भिसे कुटुंबाकडे 20 लाखांची मागणी करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचं खासगी क्लिनिक फोडलेलं आहे। आपण बघतोय रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय। प्रचंड अशा जनभावना लोकांमध्ये पाहायला मिळतात। ही तीन दृश्य आपण बघतोय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आले। दुसरीकडे डॉक्टर घैसास यांचं खासगी क्लिनिक भाजप महिला कार्यकर्त्यांनी फोडले आणि युवक काँग्रेसनं रुग्णालयाच्या नावावर शाई फासलेली आहे। माणुसकीला काळिंबा फासलाय म्हणून त्या हॉस्पिटलच्या नावालाच आम्ही काळिंबा फासलाय, काळा लावलाय, असं केलेलं। काही पैशांसाठी तुम्ही एखादा जीव मला वेळेस जर उपचार मिळाला असता ती बाई वाचली असती। यासाठी आम्ही विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। हलगर्जीपणा वारंवार प्रशासन दाखवत आहे। याच्यामुळे आज प्रशासन फक्त हॉस्पिटलच्या नावाला काळं भासत आहे, पण भविष्य काळामध्ये पतितपावन संघटना संबंधित प्रशासकाला आणि अधिकाऱ्याला काळं भासल्याशिवाय राहणार नाही। मी घेराव घालायला आलो होतो। जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही इथं कोर्ट आहे का काय बघणार नाही। या ठिकाणी उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होईल। आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहेच, पण त्या अनुषंगाने इतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आरेराव्याची भाषा चालते। पेशंट रात्री अपरात्री ठरवून त्याला त्रास होत नाही। आत्ता पैसे भरा तर तुम्हाला आम्ही या ट्रीटमेंट देऊ, ही जी भूमिका आहे ही समाजाला घातक आहे, लोकांच्या जीवावर बेतणारी आहे। आणि तोच प्रकार या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडला। एक महिला प्रसूतीसाठी त्या ठिकाणी गेली होती, पण 10 लाख रुपये भरल्याशिवाय तुमच्यावर उपचार होणार नाहीत। ही जी भूमिका दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतली ही अतिशय निंदनीय, चुकीची आणि कारवाई करण्यायोग्य आहे। मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी काही घटना घडली म्हणजे पैशासाठी अडवणूक करून त्या व्यक्तीला परत पाठवलं गेलं आणि ते सुद्धा भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या संदर्भामधला हा विषय असेल तर तुम्हा सामान्य माणसाला विचारतं कोण? म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 200-500 रुपयाच्या वर पैसे नसतात हा माणूस 10 लाख आणणार कुठून? म्हणजे त्याच्या बायकांनी मरायचं आहे का? ही महाराष्ट्राची आरोग्य सेवा आहे का? महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री करतायत काय? इकडे महानगरपालिका करते काय? आमच्या पैशावरती 1 रुपयावरती जर ही हॉस्पिटल उभी राहिली असतील, कोट्यवधींची मालमत्ता यांनी ताब्यात घेतली असेल तर यांची जबाबदारी आहे आम्हाला देणं। आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये यांचेच अधिकारी स्वतःचीच कमिटी स्थापन करतात। मुळात जो प्रश्न आहे त्याचं उत्तरही देत नाहीये।